नमस्कार. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व कवी मित्रांचं स्वागत करीत आहे. काव्य मनोरंजनाच्या या महोत्सवात म्हणजे एक दिवस माझा हा एक आगळावेगळा कार्यक्रम लिवा साहित्य सेवा समिती इंदोर, VS इव्हेंट्स ठाणे आणि मराठी मासिक श्री सर्वोत्तम यांचं संयुक्त वैविध्यपूर्ण कार्यक्रम. आजचे आमचे मानकरी आहे ग्वाल्हेरचे श्री व्यंकटेश वाकडे. तत्पूर्वी ग्वाल्हेरचे वरिष्ठ पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक व ज्यांनी पानिपतवर विशेषांक 1 नाही 3 विशेषांक प्रकाशित केले असे श्री र.वी. शेढोणकर यांचा स्मृती दिवस पण आज आहे. यांना आम्ही विनम्र अभिवादन करून शब्दयात्रेची आजची सुरुवात करत आहोत. मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवीधर, भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे सेवेत रुजू श्री सतीश सोलांकुरकर सर यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहे. श्री सतीश सोलांकुरकर सर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. कविता संग्रह व ललित लेख संग्रह यांचे प्रकाशित आहे. विशेष म्हणजे यांच्या कवितेचे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये अनुवादसुद्धा झालेले आहे. असे ज्येष्ठ व्यक्ती यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहे. नमस्कार, मी सतीश सोलांकुरकर. आषाढस्य प्रथम दिवसे या कवितांच्या एका अनोख्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन अतिशय महत्त्वाच्या राज्यातील काही साहित्यिक मंडळी हा एक नवीन आणि आगळावेगळा उपक्रम घेऊन आपल्यासमोर आज उपस्थित आहेत आणि त्यांचं यासाठी मला कौतुक करावंसं वाटतं. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन मध्य प्रदेशातलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. गेले अनेक वर्ष साहित्याच्या प्रांतामध्ये महत्त्वाचं काम ही मॅगझिन करते आहे. अश्विन खरे त्याचे सर्व आहेत आणि ते अतिशय मेहनतीनं हे सगळं काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे लिवा साहित्य समिती आपल्याला माहिती असेल की मध्य प्रदेशातलेच नव्हे तर पूर्ण साहित्यामध्ये ज्यांना मानाचं स्थान आहे असे ज्येष्ठ साहित्यकार विश्वनाथ शिरढोणकर यांची लिवा साहित्य समिती आणि महाराष्ट्रातून VS इव्हेंट्स नावाच्या एका संस्थेतर्फे ज्याचं काम वृषाली शिंदे पाहत आहेत हा उपक्रम राबवला जातो आणि मला खूप कौतुक वाटतं या सगळ्यांचं. कल्पना अशी आहे की मध्य प्रदेशातील काही कवी, कवयित्री आणि महाराष्ट्रातील काही साहित्यिक यांचा एकमेकांशी परिचय करून देणं आणि देवाणघेवाण करून एक चांगला कार्यक्रम रसिकांच्या समोर सादर करणं अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. मी माझ्याच वतीने नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक आणि रसिक यांच्या वतीनं या उपक्रमाला शुभेच्छा देतो. मी हिंदी मराठीचे साहित्यिक ग्वाल्हेरचे श्री व्यंकटेश वाकडे यांना आपली पहिली रचना सादर करण्याकरता आमंत्रित करतो. नमस्कार मंडळी, मी व्यंकटेश बळवंत वाकडे, शिरीष, राहणार ग्वाल्हेर, मध्य प्रदेश. मी आपल्यासमोर एक स्वरचित रचना सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे कवितेचा जन्म. कवितेच्या जन्माचे पुष्कळ कारणं असू शकतात ते, पण काही ठराविक कारणं घेऊन मी एक कविते रचली आहेत ती मी आपल्यापुढे सादर करीत आहे. जन्म कवितेचा. सायास तर कधी विनायास, सायास तर कधी विनायास, चालताना एक ठेच लागते आणि कविता जन्मास येते. वाऱ्याची सुगंध, वाऱ्याची सुगंधित झुळूक वा ढगाळलेले असो आकाश, कविता जन्मास येते. भाव एक पण शब्द अनेक, वेळ सरतो सरसर पण कविता जन्मास येते.
दूर कुठेतरी एक वेदना विवळते, दूर कुठेतरी एक वेदना विवळते, आत्म्यास व्यापतो तो भाव आणि कविता जन्मास येते. नमस्कार. जन्म कवितेचा. श्री वाकडे साहेबांच्या या कवितेवर रसग्रहण करतील अनुपमाताई उजगरे. महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळ याच्या माजी पदाधिकारी अनुपमा उजगरे. प्रत्येक कवी आपल्याला कविता कशी सुचते ह्यावरती एखादी तरी कविता लिहितोच. माझ्यासमोर जी कविता आहे त्यातला कवी सांगतो की कधी मला कविता सहज सुचते, कधी प्रयत्नपूर्वक सुचते, कधी आकाश मळबलेलं असतं, मन उदास होतं तेव्हा कविता सुचते, कधी वाऱ्याची प्रसन्न झुळूक येते, मन प्रसन्न होतं आणि मग आनंदात मी कविता लिहितो. कविता जेव्हा लिहितो कवी तेव्हा हा कवी अत्यंत आटोपशीर लिहितो. मोजक्या शब्दामध्ये आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते थेट मांडतो. मला आरती प्रभूंच्या ओळी आठवतात. आरती प्रभू म्हणतात की कविता सुचणं ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. आपला आत्मा स्वातीच्या थेंबासारखा तळहातावर झेलून घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी हात चांदण्याहून पारदर्शक असावे लागतात. ह्या कवीसाठी मी अशी शुभेच्छा व्यक्त करते की ह्या कवीचे हात सतत चांदण्यासारखे पारदर्शक राहोत आणि त्याच्या हाती उत्तम कविता लागो. मला कविता कशी सुचते ह्या संबंधीची माझी एक कविता. शीर्षक आहे वाण. बंद खिडकीतून आत येण्यासाठी चिमणीनं टकटक करावं तशी दर प्रवासात माझ्या मनाच्या खिडकीवर कविता टकटक करते. बंद खिडकीतून आत येण्यासाठी चिमणीनं टकटक करावं तशी दर प्रवासात माझ्या मनाच्या खिडकीवर कविता टकटक करते. जिवलग मैत्रिणीच्या ओढीनं मीही सामोरी जाते. जिवलग मैत्रिणीच्या ओढीनं मीही सामोरी जाते. मनाची 7 कवाडं उघडून तिला आत घेते. तिच्या स्वागतानिमित्त मला खूप काही बोलायचं असतं. तिच्या स्वागतानिमित्त मला खूप काही बोलायचं असतं, पण खुंट्याला बांधलेल्या शब्दांचं दावं सुटत नाही. माझ्या आत आत पडत जाणारा पीळ जीव घेणा घट्टावत जातो, पण तुटत नाही. मग तीच पुढे होते. रेशमाचे पेड अलगद सोडवावेत तसे ते पीळ सोडवते. काही क्षणांची तिची भेट माझी ओटी भरून जाते. काही क्षणांची तिची भेट माझी ओटी भरून जाते. पुढच्या प्रवासातल्या नव्या वाणासाठी मी पुन्हा तिची वाट पाहते. पुढच्या प्रवासातल्या नव्या वाणासाठी मी पुन्हा तिची वाट पाहते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता मी वाकडे साहेबांना पुन्हा निवेदन करतो की त्यांनी आपली दुसरी रचना सादर करावी. रचनेचं शीर्षक आहे मानवतेचा मंत्र. मानवतेचा मंत्र मोठा, मानवतेचा मंत्र मोठा, जपता नाही आनंदाला तोटा. मानवतेचा मंत्र मोठा, जपता नाही आनंदाला तोटा. डॉक्टर व्हावे, वकील व्हावे, डॉक्टर व्हावे, वकील व्हावे, व्हावे इंजिनियर जरी. मिळवा पैसा बंगला गाडी, मिळवा पैसा बंगला गाडी, दौलत असे माणुसकीच खरी. काय मिळवले सिकंदराने, काय मिळवले सिकंदराने, युद्धावरी जरी युद्ध जिंकले. शूर सेनापती जरी म्हणविले, शूर सेनानी जरी म्हणविले, बरोबर त्याने काय हो नेले. नसे गरज भगव्या कफनीची, संत समागम अध्यात्माची. नसे गरज भगव्या कफनीची, संत समागम अध्यात्माची. जीव सेवेत जो मनुरमला, जीव सेवेत जो मनुरमला,
ईश्वर त्यासी सर्वत्र हो दिसला. जीवन कसे जीवन जगावे, जीवन कसे जिवंत जगावे, मानवतेचे स्मरण असावे. शिका स्वतःही शिकवा जगाला, शिका स्वतःही शिकवा जगाला, सार्थकी लावा निज देहाला. नमस्कार. या कवितेकरता आकाशवाणी आणि दूरदर्शन मुंबई वर अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण केलेल्या ज्येष्ठ कवयित्री, निवेदिका, मुलाखतकार, लेखिका माननीय गौरी कुलकर्णी यांनी वाकडे साहेबांच्या मानवतेच्या मंत्रावर आपली प्रतिक्रिया अशी दिली आहे. नमस्कार मित्रांनो, कवितेच्या अनेक व्याख्या केल्या जातात. कविता म्हणजे कवीच्या अंतःकरणाचा सहज उद्गार असं म्हटलं जातं, किंवा संस्कृतमध्ये रसात्मकम वाक्यम काव्यम म्हणजे रसात्मक, रसपूर्ण असं वाक्य म्हणजे कविता. ही कविता नानाविध रंगारूपामध्ये आपल्याला भेटत असते आणि प्रत्येक कवी आपापल्या वकुबानुसार ही कविता लिहित असतो. कवितेचं शीर्षक आहे मानवतेचा मंत्र. म्हणजे ह्या शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येईल की विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कवीनं या मानवतेचा जो मंत्र आहे त्याचा उद्घोष या संपूर्ण कवितेमधून केलेला दिसतो. आपण बघतो सध्याची परिस्थिती अशी आहे की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. पण ही भली मोठी गर्दी आहे आपल्या सभोवताली, पण त्या माणसांच्या गर्दीमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला माणूस म्हणता येईल अशी माणसं मात्र फार कमी दिसत आहेत. आणि हे कटू सत्य आहे आणि ते कवीला दूर करायचं आहे. त्यासाठी तो मानवतेचा मंत्र जपा, मानवतेचा मंत्र जपा आणि तो प्रत्यक्ष आचरणात आणा, अशा प्रकारची काही तो शिकवण देण्याचा इथं प्रयत्न करतो आहे. खरं म्हणजे शिकवण नाही, त्यांनी ते सहजगत्या इथे सांगून गेलेला आहे तो कवी इथे. तर त्याने पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, सिकंदर जो आहे, जगज्जेता सिकंदर, तर त्या सिकंदराच्या बाबतीत तो म्हणतो की त्याने जग जिंकलं पण माणूस म्हणून मात्र तो हरला. तिथे त्याला पराभव पत्करावा लागला. आणखी पुढे जाऊन कवीने असंही म्हटलं आहे की केवळ कफनी म्हणजे भगवी कफनी वगैरे घालून माणूस मोठा होतो असं मुळीच नाही, तर त्यासाठी दुसऱ्याच्या कल्याणाचा जो विचार करतो किंवा दुसऱ्यासाठी झिजण्याची जी तयारी असते, अशा सेवाव्रतातून जो कोणी माणूस आयुष्य आपलं जगत असतो त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी लागतं असं म्हणता येईल. कवीने एकूण ह्या कवितेचा आशय जो आहे तो अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मांडलेला आहे. त्या तिथे कुठल्याही प्रकारचा आवेश नाही, अभिनिवेश नाही, कुठल्याही शब्दांचा अट्टहास नाही, म्हणजे अवजड शब्दांचा अट्टहास नाही, कुठलंही अवडंबर नाही, तर अतिशय साध्या पद्धतीने ही कविता प्रवाहित झालेली आहे. आणि त्यामुळे या साधेपणामुळे ही कविता अगदी सामान्य वाचकापर्यंतसुद्धा सहजरित्या पोचू शकते आणि ही गोष्ट मला खरंच खूप महत्त्वाची वाटते. आता ह्या कवितेच्या दृष्टीनं मला एक सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं की वाचताना ही कविता मला एक गोष्ट जाणवली की इथे साने गुरुजींचा विचार मला डोकावताना दिसला. साने गुरुजी म्हणतात, साने गुरुजी माहिती आहे आपल्याला काय कशा प्रकारची शिकवण देऊन जात आहेत की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर त्यांचं हे जे वचन आहे, त्यांची ह्या ज्या काही ओळी आहेत ना, त्यांचं स्मरण इथे होतं. ही या कवितेची जमेची बाजू आहे असं मी नक्की म्हणेन. तर कवीने तसा हर प्रकारे प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळे संदर्भ देऊन प्रयत्न केला आहे की ही कविता आशयाच्या दृष्टीने जास्तीत जास्त फुलत जावी आणि तशी ती फुलत जातेही. पण तरीसुद्धा अशा प्रकारची कविता लिहिताना वैचारिक बैठक ही थोडीशी अधिक मजबूत असायला हवी असं मला वाटतं. कवीनं म्हटलं आहे की मानवतेचा मंत्र मोठा, मानवतेचा मंत्र मोठा, जपता जपता नाही आनंदा तोटा. आणि खरं आहे की तुम्ही जर मानवतेचा मंत्र जपत असाल आणि मुख्य म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वागत असाल तर सगळीकडे आनंदच आनंद आहे, नाही का. एकूण कवीची जी ही विचारसरणी आहे ना, त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली
की हा कवी अतिशय संवेदनशील आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्या ठिकाणी सामाजिक भान आहे उत्तम आणि आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी मूल्यांची कदर करणारा हा कवी आहे. म्हणजे ह्या सगळी त्याची जी गुणवत्ता आहे त्या सगळ्याचं दर्शन ह्या कवितेमध्ये अगदी लोभस असं दर्शन ह्या कवितेमध्ये घडतं. तर त्यासाठी कवीचं मनःपूर्वक अभिनंदन करते आणि ह्या पुढचा कवितेचा त्याचा प्रवास अधिकाधिक समृद्ध होत जावो यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. राहणारा इंद्रपुरी इंदोर. मी आज आपल्याला सर्वोत्तम या मासिकाबद्दल काही माझा मत सांगत आहे. आपण जेव्हा केव्हा एखादं मासिक पाहतो तेव्हा हे पाहतो की त्याच्यामध्ये चांगलं वाचण्यासारखं काय आहे. ते असेल तर आपण आवडीने खिचून लगेच वाचायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये नाटक, संगीत किंवा एखादी चांगली मुलाखत अशी जर असेल तर मात्र त्याच्याबद्दल आपल्याला मजा येतो. त्याच्यानंतर कधी वेदाबद्दल किंवा मार्गदर्शक माहिती अशी जर मिळाली तर तीसुद्धा आपण पाहतो. आपल्याला हे सुद्धा आवडतं की सहल, एक्सपिडिशन, शौर्य अशाच्याबद्दल जर माहिती असेल तर तीसुद्धा आपल्याला एकदम आकर्षित करते. आणखीन एखादी जर चांगली मुलाखत असेल तीसुद्धा आपल्याला आकर्षित करते. एखादं परीक्षण तेसुद्धा आवडतं. असं हे सगळं संपूर्ण कव्हर करणारं असं हे सर्वोत्तम मासिक आहे. सर्वोत्तम मासिकामध्ये उत्तम करण्याचा प्रयत्न हा खूप छान चाललेला असतो आणि मग उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे जाणारं असं हे एक सुरेख मासिक आहे. म्हणून मला ते अतिशय आवडतं. ह्या मासिकाबद्दल आता आषाढस्य प्रथम दिवशी ह्या प्रकारचा एक उपक्रम नुकताच चालू करण्यात आला आहे. त्याच्याबद्दल आणखीन आयोजकांनी मला याच्यामध्ये बोलवलं याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. नमस्कार. मित्रांनो, आता मी माझी स्वतःची कविता एक सादर करणार आहे. पर्यावरणविषयक ही कविता आहे आणि या कवितेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर ती कविता आज तुमच्यासाठी. कवितेचं शीर्षक आहे सारं तेच मात्र. सूर्य तोच आहे, किरणही तीच आहेत. सूर्य तोच आहे, किरणही तीच आहेत. प्रकाशाची वसाहत ती मात्र काजळते आहे. प्रकाशाची वसाहत ती मात्र काजळते आहे. आभाळ तेच आहे, आभाळ तेच आहे, पाऊसधार तीच आहे. आभाळ तेच आहे, पाऊसधार तीच आहे. बरसणारी लय ती मात्र बिघडते आहे. बरसणारी लय ती मात्र बिघडते आहे. आणि प्रवाह तोच आहे, लाटही तीच आहे. प्रवाह तोच आहे, लाटही तीच आहे. नितळशी जळरास ती मात्र गढुळते आहे. नितळशी जळरास ती मात्र गढुळते आहे. आणि वृक्ष तोच आहे, सावलीही तीच आहे. वृक्ष तोच आहे, सावलीही तीच आहे. अलगद सावळी थंडाई ती मात्र तापते आहे. अलगद सावळी थंडाई ती मात्र तापते आहे. म्हणजे निसर्ग तोच आहे. हो, हेच सांगितलं आहे संपूर्ण. नंतर काय मी म्हणते ते बघा की निसर्ग तोच आहे, त्याची दानतही तीच आहे. निसर्ग तोच आहे, त्याची दानतही तीच आहे. याचकाची सालसता म्हणजे तुमची आमची. याचकाची सालसता ती मात्र बिथरते आहे. ती मात्र बिथरते आहे. आणि शेवटी म्हटलं आहे की माणूस तोच आहे, माणूस तोच आहे, आयुष्यही तेच आहे. माणूस तोच आहे, आयुष्यही तेच आहे. वृत्तीची संस्कृती ती मात्र प्रदुष्टे आहे. वृत्तीची संस्कृती ती मात्र प्रदुष्टे आहे. म्हणजे ही वृत्तीच्या संस्कृतीचं जे प्रदूषण आहे ते आपण थांबवायला पाहिजे. म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्याला थोडा बहुत लगाम नक्की बसू शकेल. धन्यवाद. मित्र हो, आजचा हा कार्यक्रम
आपल्याला कसा वाटला? श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करा.